नमस्कार. मी हर्षदा सर्जनशीलता या यूट्यूब चॅनलवरनं आज मी तुम्हाला बटाट्याचे छानपैकी छोटेसे स्माइली आपण जे पाकिटातनं घेतो त्यापेक्षा घरात भरपूर व्यवस्थित होतील असे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आपण रेसिपीकडे वळू. पण पहिलं एक साहित्य. एक बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि ते आदल्या दिवशी जर बटाटे शिजवून घेतले तर जास्त सोपं पडतं, म्हणजे मग त्याचा पाण्याचा निचरा होतो. दुसरं गोष्ट म्हणजे की गाळ झाले की व्यवस्थित ते मग त्याचा केस पण चांगला पडतो. आणि त्याच्यामध्ये आपण मक्याचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. आता मी हे बटाटे उकडलेले आहेत काल रात्री, त्यामुळे ते उलट आता छान त्याची बघा सालं निघतात आणि फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे मग ते छान होतात. हो का, आत्ता त्याला पाणी अजिबात नाही आणि जे काही आहे ते फक्त फ्रीजमधलं आपण फ्रीजमध्ये ठेवलं ते त्यामुळे फक्त तेवढंच पाणी. बटाटे सोलून घ्यायचे आणि मग त्याचे स्मॅश करायचे किंवा किसून घ्यायचे. त्यांनी छान एकसंध बटाटा होतो आणि खूप टेस्टी लागतात. किती वेळा जरी मुलांनी खाल्ली तरी त्रास नाही होत. किंवा समजा तुम्ही बनवून ठेवले आणि डीप फ्रीजमध्ये भरून ठेवले, जेव्हा मुलांना काहीतरी अचानक 5-10 मिनिटात भूक लागते, छोट्या मुलांना काही ना काहीतरी वेगवेगळं बाहेरचं खायचं असतं, त्यापेक्षा हे आपले घरात करून ठेवायचे आणि काढून फक्त गरम फ्राय करायचे किंवा शॅलो फ्राय करायचे. त्याने खूप सुंदर होतात आणि टेस्ट पण छान येते, झटपट बनतात. जी मुलं भाजी खात नाही ते पण मागून मागून खातील, एवढे सुंदर बनतात.
मी आता किसून घेतली आहे हे बटाटे, म्हणजे एकसारखा पडेल आणि मेन म्हणजे की सगळं छान गोळा होऊन जाईल. आणि बटाटे हे साधारण 80 ते 90% शिजवायचे. तर 10% आपण ते फ्राय करणार आहे म्हणून ते शिजवायचे नाही. थोडं काळं मीठ, हळद, थोडं हिंग असं सगळं टाकायचं. त्यामुळे चव अप्रतिम लागते. बाहेरचं मुलं खायचे पण विसरून जाते, एवढं सुंदर बनतं. आणि आता हे सगळं आपण मळून घ्यायचं व्यवस्थित. कुठेही बटाट्यामध्ये गाठ नाही राहिली पाहिजे. सगळं छान असं मळून जेवढं जमेल तेवढं मळून घ्या. जेवढं तुम्ही मळून घ्याल तेवढं तुमचं स्माइली कुरकुरीत आणि टेस्टी बनते. हे अशा प्रकारे मळायचे. ओके. आणि हिंग, हळद. मी थोडंच साधं मीठ टाकते, कारण मी नंतर सेंदूर मीठ टाकणार, म्हणजे काळं मीठ टाकणार.